जुलै 2026 महिन्यातील राजकीय सामाजिक घडामोडी. जुलै महिन्यात मोठी पर्जन्यवृष्टी होईल, नद्या धरणे भरतील भाग 2. या घटना घडणार. स्त्रीवर्ग, कलाकार व राजकीय व्यक्तींच्या मृत्यूची घटना शक्य. खेळाडूंना स्पर्धेत मोठे यश, शेअर मार्केटमध्ये पडझड. भ्रष्टाचार, फसवणुकीच्या घटना उघडकीस येतील. शेजारी राष्ट्रात मोठे पूर, अतिवृष्टीने नुकसान. निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला मोठे यश. दिनांक 29 जुलैच्या पौर्णिमांत कुंडलीमध्ये मकर लग्न उदित असून लग्नस्थानी मकर राशीत श्रवण नक्षत्रात पौर्णिमा होत आहे. सप्तमात रवी गुरु, धनस्थानी राहू, तृतीयात शनी नेपच्यून, पंचमात मंगळ हर्षल, षष्ठात बुध व अष्टमात शुक्र केतू अशी ग्रहस्थिती आहे. एकूण ग्रहस्थितीचा विचार करता रवी गुरु युतीमुळे जुलै महिन्यात मोठी पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता राहील. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, गुजरात या ठिकाणी मोठ्या पावसाने जनजीवन विस्कळीत होईल. याच जोडीला पूर्व ईशान्य भारतात मोठे पाऊस होतील. चंद्र प्लुटो युतीमुळे या काळात सामूहिक बंड व बंद होण्याची शक्यता आहे. रवी गुरु युतीमुळे सत्ताधारी पक्ष व प्रमुख व्यक्तींसाठी जुलै महिना उत्तम राहील. निवडणुका झाल्यात सत्ताधारी पक्षाला मोठे यश मिळेल. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मात्र या काळात राजकीय व्यक्ती किंवा कलाकार मोठ्या स्त्री नेत्यांच्या मृत्यूची घटना संभवतात. तृतीयेतील शनी आणि नेपच्यून यांच्या योगामुळे शेजारील राष्ट्रांमध्ये मोठा असंतोष अनुभवास येईल. शेजारील राष्ट्रात पूर व अतिवृष्टीमुळे मोठी हानी होण्याची शक्यता राहील. याच योगामुळे मोठी विमान दुर्घटना संभवते. या योगामुळे बुडून होणारे मृत्यू, बोट, जहाज दुर्घटना यांमधून हानी संभवते. काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या आत्महत्या किंवा अपहरण यांसारख्या घटना संभवतात. धनस्थानातील राहूमुळे या काळात मोठे भ्रष्टाचार उघडकीस येतील. शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता असून निर्देशांक खालच्या पातळीवर येईल. पंचमातील मंगळ हर्षल योग लहान मुले, विद्यार्थी यांच्यासाठी प्रतिकूल असून नवीन प्रवेश, नवीन अभ्यासक्रम या गोष्टी विद्यार्थ्यांसाठी कटकटीच्या राहतील. लहान मुले, विद्यार्थी यांचे अपघात या काळात संभवतात. रवी गुरु योगामुळे खेळ व स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंना मोठे यश मिळेल. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तृतीयेतील शनी लेखक, साहित्यिक, पत्रकार यांच्यासाठी प्रतिकूल असून या क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मृत्यूच्या घटना या काळात होण्याची शक्यता राहील. सोशल मीडियामधून मोठ्या अफवा या काळात पसरवण्याची शक्यता राहील. दशमेत शुक्र व केतू अष्टमात असल्यामुळे काही राज्यातील सरकार बदलण्याची शक्यता राहील किंवा प्रमुख पदावरील व्यक्ती किंवा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बदलण्याची शक्यता आहे. लग्नातील चंद्र प्लुटो योगामुळे या काळात सामूहिक बंद, निदर्शने, संप या घटना होतील. आशिया खंडातील काही देशात बंड होऊन सत्तांतर किंवा राष्ट्रप्रमुख बदल होण्याची शक्यता राहील. देश किंवा राष्ट्रप्रमुखांच्या मृत्यूच्या घटना या काळात संभवतात. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन भविष्य भाकीत विषयी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.